मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला, पण या शपथविधीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही मंत्र्याचा शपथविधी झाला नाही। एक दिवस आधीपर्यंत ज्या प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत होतं त्यांचंही नाव मागे पडलं। नेमकं हे का घडलं, कशामुळे राष्ट्रवादीनं मंत्रिपद नाकारलं, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती। त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता। सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची। आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधीच महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या मंत्रिपदावरून काहीसा संभ्रम झाल्याचं दिसलं। खरं तर शनिवारी रात्रीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याच्या बातम्या येत होत्या। पण सकाळी पंतप्रधान कार्यालयातून जेव्हा संभाव्य मंत्र्यांची यादी आली त्यावेळी मात्र राष्ट्रवादीचं नावच नसल्याचं समोर आलं। त्यामुळे नेमकं झालं काय या संभ्रमात सगळे असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन याचं नेमकं कारण स्पष्ट केलं। त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती। त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो, पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता। आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत, ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्समध्ये आले आहेत, त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो। आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या, आम्ही थांबायला तयार। खरं तर एनडीएत मंत्र्यांचा फॉर्म्युला ठरवताना राष्ट्रवादीला एक मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं। पण जेव्हा रविवारी मंत्रिपद समोर आली तेव्हा राष्ट्रवादीला स्वतंत्र कार्यभार असणारं राज्यमंत्रीपद देण्याची ऑफर आली। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र राज्यमंत्रीपद घ्यायला नकार दिला। पण हा नकार देण्याचं कारण सुद्धा स्वतः अजित पवार यांनी स्पष्ट करत युतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं स्पष्ट केलं। इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो, ती आपण घ्या राज्यमंत्रीपद, परंतु इंडिपेंडंट चार्ज। आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळसाहेब होते, धनंजय मुंडे होते, आम्ही बरेच जण होतो। तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची। आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचंय। फडणवीस आणि अजित पवार यांनी माध्यमांसमोर येण्याच्या आधी राष्ट्रवादीत वादाच्या चर्चांना सुरुवात झाली। मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद झाल्याचा दावा काही जणांनी केला। पण त्याच दरम्यान विरोधकांनी राष्ट्रवादी आणि महायुतीला लक्ष्य केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत, पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत। पण शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत। ते फक्त काय मागतायत, तर आम्हाला मंत्रिपद द्या, आम्हाला हे द्या, आमची ईडीची कारवाई काढा। नाही, आम्हाला त्यात काय जायचं नाही, कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। परंतु वाद त्यांच्या मंत्री
पदामध्ये कोणाला देण्याबाबतीतला आहे की वाद भारतीय जनता पार्टी त्यांच्यामध्ये त्यांना मंत्रीपद देण्यासाठी आहे, हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे म्हणूनच आता मी जे टीव्हीवर बघतोय दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना त्यांना त्यांच्याकडे जाऊन बसावं लागलं, चर्चा करावं लागलं. कॅबिनेट मंत्रिपदाचा आग्रह धरल्यानं राष्ट्रवादीला एनडीए सरकारच्या पहिल्या शपथविधी सोहळ्यात संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो आणि राष्ट्रवादीला कधी कॅबिनेट मंत्रिपद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.